बऱ्याच लोकांची वेगवेगळी पद्धत असते मशरूमची भाजी करायची. तशी पण माझी पद्धत जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आपण एक घरामध्ये प्रत्येकाच्याच अवेलेबल असणारा सिक्रेट पदार्थ घालून ही मसाला ग्रेव्ही आपण मशरूमची बनवणार आहोत. पण तो सिक्रेट पदार्थ कोणता ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या आणि चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. मशरूमची मसाला ग्रेव्ही आपण नंतर बनवूयात. त्या अगोदर आपण मस्त असे पॅकेटमधले मशरूम काढून घेतलेले आहेत ते स्वच्छ करून घेऊयात. मशरूमची भाजी बनवण्याच्या अगोदर मशरूम साफ कसे करायचे ते पाहणार आहोत. तर मशरूम पॅकेटमधले काढून मी साईडला करून ठेवलेत. आता मस्त चाकूने थोडं थोडं त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहेत म्हणजे मशरूम चांगल्या पद्धतीने साफ होतात. मंडळी, एक गोष्टीची काळजी घ्यायची मशरूम साफ करत असताना, कारण मशरूम मऊ असतात आणि काय होतं माहिती आहे का, आपण गडबडीने हे मशरूम साफ करायला जातो आणि ते अचानकपणे चाकूने तुटतात बरं का. ते मऊ असल्यामुळे अलगद जेवढं साल निघल ना चाकूने तेवढंच काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला चाकूने अवघड वाटत असेल तर तुम्ही कोणताही उपयोग करू शकता. हाताने पण साल इझिली निघतात आणि चाकूने थोडासा टाईम लागतो, मग तुम्ही हाताचाच वापर करा. मला तर हातानेच चांगलं वाटायचे वरचे साल काढायला. चला, आता मी तुम्हाला चाकूने साल कसे काढायचे हे सांगितलेलं आहे. आता हाताने साल कसे काढायचे मशरूमचे ते तुम्हाला सांगते. चला, आता आपण चाकूने काढलेत, काही साल आपण हाताने सुद्धा काढणार आहोत. चला, तुम्हाला मी चाकूने पण साल काढून दाखवले मशरूमचे, आता मी हाताने काढून दाखवते. हाताने तर किती सोपं आहे पाहू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हाताने किती इझी साल निघून जातं चाकूपेक्षा. मला तर चाकूपेक्षा हातानेच मला साल काढायला खूप जास्त छान वाटत होतं. तर चला, सगळे मी मशरूमचे असे हाताने साल काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकताय चांगल्या पद्धतीने सर्व मशरूमचे साल मी काढून घेतलेले आहेत. तर पहा, साल सुद्धा मी तुम्हाला दाखवते. किती मस्त असे मशरूम आपले साफ झालेले आहेत. पण एवढ्यावरच आपले मशरूम साफ नाहीच झाले बरं का पूर्णपणे, अजून बाकी आहेत. तर अजून काय बाकी आहे तर चला पाहूयात. तर काय करायचं, पातेलं घ्यायचं आणि मशरूम सगळे साल काढलेले पातेल्यामध्ये घालून घ्यायचे. पातेल्यामध्ये मशरूम मी घालून घेतलेले आहेत. आता मशरूमचे साल काढलेल्या मशरूममध्ये तुम्हाला लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून मशरूम 5 मिनिटं मुरत ठेवायचे आहेत. म्हणजे मशरूममध्ये जेवढी काही माती वगैरे राहिलेली असेल ती सगळी काही निघून जाईल आणि चांगल्या पद्धतीने आपले मशरूम देखील साफ होतील. चला, मशरूममध्ये पाणी पण घालून घेतलं आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे. याला मी आता मुरत ठेवते 5 ते 10 मिनिटे. 5-10 मिनिटे झालेले आहेत आणि मशरूम आपले चांगल्या पद्धतीने मुरलेले आहेत. तर पहा, हाताने असं थोडंसं प्रेस करायचं आहे अंगठ्याने आणि पहा किती मस्त असे मशरूम साफ झालेले आहेत आणि बिलकुल माती वगैरे काहीसुद्धा राहिलेली नाही मशरूमला. इझी मस्त असे साफ करून मी तुम्हाला दाखवलेले आहेत. कधी पण मशरूम अशा पद्धतीने साफ करायचे, बिलकुल माती वगैरे काहीसुद्धा राहत नाही. इझी सगळं काही मशरूममधलं निघून जातं. तर चला, आता मी पाण्यामधले मशरूम आपण कट करायला बाजूला काढून घेऊयात. तर चला, सगळे पाण्यातले मशरूम मी साईडला करून घेतलेले आहेत, पाण्याच्या बाहेर काढलेत. आता आपण या मशरूमला कट कसं करायचं ते पाहणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे, मशरूम कट करत असताना काय करायचं, मशरूमचा जो मोठा भाग असतो ना त्याचं देठ कापायचं आहे. हवं तितकं, म्हणजे तुम्हाला जेवढं देठ ठेवायचं तितकं तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार ठेवू शकता. पण मला ना कमी देठच ठेवायचे, त्यामुळे मी सगळी देठं कापून घेणार आहे. तर चला, अगोदर मस्त असे मशरूमचे देठं कापून घेऊया. तर पाहू शकताय मस्त मशरूमचे देठं मी कापून घेतलेले आहेत. आता मशरूमला कट कसं करायचं ते तुम्हाला सांगते. मशरूमना नेहमी कट करत असताना मशरूमचा मोठा जो भाग असतो ना ते 2 भागामध्ये मशरूम कट करायचे आहेत. म्हणजे मोठ्या मशरूमचे 4 भाग करायचे आणि एकदम बारीक मशरूम असतो ना त्याचे 2च भाग करून घ्यायचे. तर पाहू शकताय मोठ्या मशरूमचे मी ते 4 भाग करून घेत आहे आणि जे बारकं छोटं मशरूम आहे त्याचे 2च भाग करायचे. मोठं वाटेल तर तिथून भाग तुम्हाला कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मशरूम कट करायचं तर समजलं असेल. तर चला, सगळे चांगल्या पद्धतीने मशरूम हे मी कट करून घेते. तर पाहू शकताय सगळे चांगल्या पद्धतीने मशरूम मी इथे कट करून घेतलेले आहेत. मोठ्या मशरूमचे परत एकदा सांगते 4 भाग करायचे आणि छोट्या मशरूमचे 2 भाग करायचे आहेत. तर बघा, मस्त मी सगळे मशरूम मी कट करून घेतलेले आहेत. आता कट केलेले मशरूम परत एकदा तुम्हाला पाण्यामध्ये घालायचे आहेत, कारण पाण्यामध्ये आपल्याला मशरूम ठेवायचे आहेत, कारण आपण ग्रेव्ही करणार आहोत मसाल्याची. तर मशरूमची भाजी बनवण्यासाठी चला आता आपण ग्रेव्ही करूयात. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात अगोदर तर आपल्याला इथे 4 मिडियम आकाराचे कांदे लागणार आहेत. तर चला, कांद्याची मस्त अशी उभ्या आकारामध्ये आपण कापणी करून घेणार आहोत, कारण ही कांदा जे आहे आपण कापलेला तळून घेणार आहोत तेलामध्ये, त्यामुळे आपल्याला हे कांदा उभेच आकारामध्ये कट करायचे.
कांदा कट करत असताना 4 कांदे घेतले होते, पण 1 कांदा माझा खराब निघाला, म्हणून मी 3च कांदे इथे वापरणार आहे. तर अशा पद्धतीने मी चांगले कांदे कट करून घेते, कारण उभे पातळ स्लाइसमध्ये हे कांदे तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कांद्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि देठंसुद्धा कापून घ्यायचे आहेत. आता दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला कांद्याची उभी आकारामध्ये कापणी करून घ्यायची आहे. तर हा जो कांदा आपण चिरतोय ना, तो कांदा आपण तळण्यासाठी चिरत आहेत, कारण आपण कांदा ना ग्रेव्हीसाठी तळूनच घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कांदा जर जास्त क्वांटिटीमध्ये हवा असेल तळण्यासाठी, तर तुम्ही इथे कांद्याचं प्रमाण जास्तसुद्धा करू शकता. कारण माझे कांदे संपले होते आणि संध्याकाळी आम्हाला मार्केटमधनं कांदे घेऊन यायचे. तर माझ्याकडे आता सध्या 4 ते 5 कांदे होते. 5 कांदे होते, त्यामधले मी 4 घेतले होते. तर 1 कांदा माझा खराब निघाला, त्यामुळे मी इथे 3च कांदे वापरणार आहे. आणि एवढे आमच्या दोघांच्या भाजीसाठी पुरेसे होतात, कारण मी दोघांचीच भाजी बनवत आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जास्त जणांची भाजी बनवत असाल तर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकता. तर पाहू शकता व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला इथे कांद्याची अशी कापणी करून घ्यायची आहे आणि कांदा हाताने सुट्टा करून घ्यायचा आहे. हाताने कांदा सुट्टा केल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस कांदा आपण तळतो त्यावेळेस चांगला तळला जातो आणि सुट्टा मोकळा सळसळीत असा कांदा तयार होतो बरं का तळून. तर चला आता मी मोकळा करून घेतलाय. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि मस्त तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक उभ्या आकारामध्ये कापलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तर कांदा जो आहे ना तुम्हाला चांगला ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही कांदा चांगला तळाल ना, तेवढी तुमची ही मशरूमची मसाला ग्रेव्ही खूप जास्त टेस्टी बनणार आहे. त्यामुळे कांदा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचा आहे. तर जसं जसं तुम्ही तेलामध्ये कांदा हलवताल ना, तसा तसा कांद्याचा कलर बदलायला लागेल. पाहू शकताय कांदा टाकल्यानंतर कसा होता आणि टाकल्यानंतर तळून कसा होत आहे. तर चांगला जेव्हा कांदा चांगल्या रंगावरती तळून येईल ना, त्यावेळेसच तुम्हाला हा कांदा म्हणायचे आपला मस्त असा तळला गेलेला आहे. तर बघा थोडा थोडा कलर बदलायला लागलेला आहे कांद्याचा. आणि आता पाहू शकताय एवढ्या कलरवरती रंग बदलूस तर तुम्हाला हा कांदा मस्त तळून घ्यायचा आहे. तर पहा किती मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मी तळून घेतलेला आहे. तर प्लेटमध्ये आता काढून घेते. तर कांदा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि मस्त गारसुद्धा झालेला आहे. साईडला गार व्हायला ठेवला होता. तर आता साईडला गार झालेला कांदा आणि मसाला ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो पण वापरणार आहोत. तर एक मस्त असं टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि तळलेला कांदा. तर आता तुम्हाला सांगते, आत्तापर्यंत मी तुम्हाला सिक्रेट पदार्थ कोणता आहे घालणार आहे ते सांगितलं नव्हतं. तर चला सांगते, प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतो हा सिक्रेट पदार्थ, ती म्हणजे दुधावरची साय. खूप सारी दुधावरची साय घालायची आहे आणि बाकी यामध्ये कुठलंही मसाला ग्रेव्हीला वापरणार नाहीत आपण. फक्त एवढ्याच यामध्ये मसाला ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत. तर कसा वाटला सिक्रेट पदार्थ नक्की कळवा. चला पुढची कृती करायला घेऊयात. माझ्यासोबतच असं का होतं कोणास ठाऊक, तुमच्यासोबत पण कधी होतं का असं मला नक्की कमेंट करा. का माझ्यासोबतच होतं नेहमी कोणास ठाऊक. मी ना तुम्हाला काहीतरी युनिक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि काहीतरी असं होऊन बसतं आणि त्यावेळेस तर माझं काही डोकंच चालत नाही. मला असं वाटलं शूट होतोय व्हिडिओ आणि शूटच नाही झाला पर्यंतचा व्हिडिओ. तर तुम्हाला सांगते आता यामध्ये मी काय काय घातले तुम्हाला सांगते. आपण तयार केलेली ग्रेव्ही तर तुम्हाला सिक्रेट पदार्थापर्यंत समजली, ती घातलेली आहे तेलामध्ये. आणि नंतर यामध्ये हळद, लाल तिखट, काळं तिखट, पावभाजी मसाला, धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ, बस इतकंच घातलेलं आहे. आणि आपण पाण्यामध्ये काळे पडू नये म्हणून मशरूम ठेवले होते, ते घालून आता चांगलं या मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय थोडासा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे किती मोठा गोंधळ उडून गेलेला आहे. तुमच्यासोबत होतं का कधी कधी मला नक्की कळवा. पण तुम्हाला समजले का नाही, नसेल समजली रेसिपी तर परत एकदा सांगते. यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही हळद, लाल तिखट, काळं तिखट, पावभाजी मसाला, धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ एवढंच घातलेलं आहे. आणि आपण काळे पडू नये म्हणून मशरूम यामध्ये घालून मसाल्यांमध्ये एकजीव करून घेतले. परत एकदा सांगितलेलं आहे, लक्षपूर्वक बघा. आणि व्हिडिओ थोडासा स्किप झाल्यामुळे हा गोंधळ उडाला आहे. इथून पुढे नक्कीच मी काळजीपूर्वक व्हिडिओ शूट करत जाईल. तर मनापासून सॉरी बरं का सर्वांना याकरता. तर पाणी टाकून घेतलेलं आहे. आता मशरूम चांगले हलवून घेतल्यानंतर पाणी घालून घेतलं. गरम पाणी घालायचं आहे भाजीमध्ये, शक्यतो गार पाण्याचा बिलकुल पण वापर नाही करायचा. तर आता आपण हलवून घेतलेल्या भाजीला चांगलं उकळी काढून घेऊयात. तर भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आतमधले मशरूमसुद्धा आपले व्यवस्थित शिजली जात आहेत. पाहू शकताय ग्रेव्ही पण किती मस्त झालेली आहे. तुम्ही एकदा ही मशरूमची ग्रेव्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा.
तर चला, आपली भाजी आता मशरूमची तयार झालेली आहे खाण्यासाठी. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. छान दिसतं आणि मस्त. आता गॅस बंद करून घेऊयात आणि आपली भाजी ही मशरूमची भाजी किंवा मशरूम मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. तुम्ही ना ही मशरूमची मसाला ग्रेव्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवा आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीने जर बनवली ना तर पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने ही मशरूम मसाला ग्रेव्ही बनवणार आणि घरच्या कमी साहित्यात बनवून तयार होते. सिक्रेट पदार्थ कसा वाटला आणि होता का नाही उपयोगाचा तुमच्या, नक्की मला कमेंट करा. आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये हा सिक्रेट पदार्थ अवेलेबल असतो. टोमॅटो पण असतोच, कांदा पण असतोच. त्यामुळे अगदी कमी साहित्यात ही मसाला ग्रेव्ही मशरूमची मी तुम्हाला बनवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा किती भन्नाट दिसत आहे ही रेसिपी. पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल एवढी मस्त झालेली आहे ना ही मशरूम मसाला ग्रेव्ही. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझा अगदी मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे पुढची जी रेसिपी येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलं जाईल. तर चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.